नमस्कार मंडळी. दिल्ली विधानसभेचे निकाल लागले त्यावेळेस म्हणजे शनिवारी, मागच्या शनिवारी मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओचं शीर्षक होतं की केजरीवाल यांचा उद्धव ठाकरे झाला. त्या व्हिडिओत मी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचा पराभव महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत झाला, अगदीच तसाच पराभव केजरीवाल यांचा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत झाला. पण मित्रांनो, मला त्यानंतर कळलं की उद्धव ठाकरे या झाले म्हणजे केजरीवाल यांचा उद्धव ठाकरे झाला हे अर्ध सत्य आहे. कारण मी व्हिडिओ केल्यानंतर मला केजरीवाल यांची विधानसभा निवडणुकीबाबतची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली आणि ही प्रतिक्रिया अतिशय चांगली प्रतिक्रिया असं मी नक्की म्हणेन. भले केजरीवाल हे कितीही बदमाश असतील तरीही निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ही प्रतिक्रिया एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखी प्रतिक्रिया होती. आणि त्यातून त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की आपल्याला या भारतात दीर्घकाळ राजकारण करायचंय. त्या प्रतिक्रियेत केजरीवाल म्हणाले होते की भाजपचा विजय झाला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी खूप मेहनत घेतली, खूप चांगली निवडणूक लढवली. त्याचबरोबर एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू, असं केजरीवाल यांनी त्या प्रतिक्रियेत सांगितलं. या ही प्रतिक्रिया देताना माझी जी अपेक्षा होती की केजरीवाल हे बदमाश आहेत आणि त्यामुळे ते नेहमीप्रमाणे ईव्हीएम वर बोलतील. ईव्हीएम मुळे आम्ही हरलो, अ, केंद्र सरकारने, भाजपच्या सरकारने काहीतरी घोटाळा केला म्हणून आम्ही हरलो, अशी माझी अपेक्षा होती. पण केजरीवाल यांनी ईव्हीएम बद्दल चक्कार शब्द काढला नाही किंवा भाजपच्या सरकारबद्दलही चक्कार शब्द काढला नाही. कुठेही घोटाळा झाला, निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाला असं केजरीवाल अजिबात म्हणाले नाहीत. उलट त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ही अतिशय समतोल अशी प्रतिक्रिया होती. केजरीवाल यांच्यासारखी प्रतिक्रिया ही नजीकच्या काळात अन्य कुठल्याच नेत्याने दिली नाही, असं मी धाडसाने म्हणू इच्छितो. कारण तुम्ही बघा मित्रांनो, हरियाणात निवडणूक झाली, तिथे काँग्रेसचा पराभव झाला, तर काँग्रेसने लगेच ईव्हीएमला दोष दिला. त्यानंतर महाराष्ट्रात अ, निवडणूक झाली, तिथे महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि तिथे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच थेट ईव्हीएमला टार्गेट केलं. आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष होऊ, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला जनतेने जो कौल दिलाय तो कौल आम्ही मान्य करतो, आम्ही चांगले विरोधी पक्ष होऊन दाखवू, असं उद्धव ठाकरे एका शब्दाने बोलले नाही. उलट त्यानंतर ते सातत्याने ईव्हीएम बद्दल रडगाणं लावून बसले आणि ते रडगाणं इतकं होतं की शेवटी जनता ही त्या रडगाण्याला कंटाळलेली आहे हेही उद्धव ठाकरे यांच्या ध्यानात आलेलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात महायुतीला विजय कसा मिळू शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार कुठून आले, अगदी काल परवापर्यंत उद्धव ठाकरे हे सातत्याने ईव्हीएम बद्दल बोलतात. आता निकाल लागून एक दीड महिना उलटून गेलेला आहे, पण तरीही उद्धव ठाकरे हे सांगायला तयार नाहीत की आम्ही सक्षम विरोधी पक्ष होऊन दाखवू. ते तर आजही हेच बडबडत आहेत की ईव्हीएम मुळे आम्ही हरलो. खरं म्हणजे केजरीवाल यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी हा गुण घेतला पाहिजे की झालं ठीक आहे, निवडणूक हरलो, आपल्या काही चुका झाल्या असतील त्या शोधल्या पाहिजेत, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. आपण पुन्हा जनतेमध्ये कसे लोकप्रिय प्रिय होऊ शकतो हे बघितलं पाहिजे.
पण उद्धव ठाकरे मात्र ईव्हीएमच्या गर्तेतून बाहेरच येत नाहीयेत. ते अजूनही तिथे अडकून आहेत. आणि इथे उद्धव ठाकरे केवळ विधानसभा निवडणूक नाही, तर पुढच्या अनेक निवडणुकीमध्ये आपला पराभव निश्चित करतायत. हे मी विधान करतोय, कारण जोपर्यंत आपल्या चुका आपल्याला कळत नाहीत, तोपर्यंत आपण त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत नाही. आणि चुकाच जर सुधारल्या नाहीत, तर त्याच चुका रिपीट होतात, पुन्हा पुन्हा होत राहतात. आणि त्याचा सगळा परिणाम म्हणजे निवडणुकीतील पराभव हा असतो. केजरीवाल हे त्यातून सांभाळलेत, ते तिथून बाहेर पडलेले आहेत. त्यांनी एका शब्दाने ईव्हीएमचा उल्लेख केला नाही. कारण केजरीवालांना हे कळतंय की त्याच ईव्हीएमने मागच्या 3 टर्म आपल्याला दिल्लीची सत्ता दिली होती. आणि ते केजरीवाल यांच्या पक्क ध्यानात आहे. आणि त्यामुळे केजरीवाल यावेळेस जेव्हा पराभव झाला, त्यावेळेस मात्र ईव्हीएम बद्दल एक चक्कार शब्दही बोललेले नाही. हे उद्धव ठाकरे यांनी जाणून घ्यायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण त्यावेळेस ते ईव्हीएम बद्दल बोलले नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने ते ईव्हीएम बद्दल बोलतायत. अर्थातच ते आपल्या पक्षाला खड्ड्यात घालण्यासाठी खड्डा खोदतायत. कारण ईव्हीएम मुळेच आपण हरलो हे त्यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या डोक्यात फिट्ट असेल, तर त्यांना त्यांच्या ज्या चुका निवडणुकीच्या काळात झाल्या त्या उमगणारच नाहीत. आणि त्यातून आगामी निवडणुकीमध्ये पराभव हा निश्चित असेल. म्हणून आता इथे सांगावंसं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल यांच्याकडून काहीतरी शिकण्याची गरज आहे. असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि केजरीवाल हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मग पराभवानंतर आपला मित्र त्या पराभवाला कसा सामोरा गेला, हे उद्धव ठाकरे यांना कळू नये का? अर्थात त्यासाठी आपल्या शरीरावर आपलंच धड लागतं. अर्थात त्यासाठी आपल्या शरीरावर आपलंच डोकं लागतं. जर हे डोकं अन्य कोणाचं असेल, तर मात्र त्या डोक्यात हे शिरणं शक्यच नाहीये. आणि तीच परिस्थिती सध्या उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. बघूया, आपल्या मित्राचं ऐकून उद्धव ठाकरे कधी त्यातून बाहेर येतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतील की हो, जर तुम्ही आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला असेल, तर आम्ही एक जबाबदार विरोधी पक्ष होऊन दाखवतो. हे उद्धव ठाकरे कधी सांगतील याची वाट सध्या महाराष्ट्रातील जनता पाहते. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.